इंग्लिश 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजेच गाण्याचे गाणे. Slowly, gently, the exhausted musicians laid his tanpura on the carpet. Exhausted means tired, म्हणजेच दमलेला, थकलेला. सावकाश हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. The exhausted strains of राग दरबारी still vibrate within the hall. Exhausted means very fine and pleasing, म्हणजेच उत्कृष्ट, रमणीय. राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटीचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. Emperor Akbar looked up, his eyes lit with admiration. Wonderful, he said. Superb. I listen to you every day, but I can't seem to have known. अकबर बादशहाने वर पाहिले. त्याच्या डोळ्यात कौतुकाचे भाव तरळत होते. वंडरफुल मीन्स अत्युत्तम. आय लिसन खूप चांगले. आय लिसन टू यू एव्हरी डे. जरीही ते त्याचे गाणी रोज ऐकत असले तरीही त्यांचे समाधान हे होत नाही. तानसेन बाऊड इन सायलेंट ग्रॅट्युएट. तानसेनाने कृतज्ञतेने आपली मान झुकवली. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर राजाला असं वाटत होतं की जगातील सर्वात सुंदर आवाज जो आहे हा आवाज कोणाचा आहे तर तानसेनचा आहे असे अकबराला वाटत होते. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. पण तानसेनला मात्र तसे वाटत नव्हते. तो सांगतो की मला तसे वाटत नाही शहनशाह. देअर इज समवन हू सिंग फॉर बेटर दॅन आय डू. कारण त्याला असे वाटत होते की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणीतरी आहे. रिअली cried the disbelieving Akbar. Then I must have him sing in my court. Can you arrange it? अकबराला जेव्हा तानसेनने असे सांगितले तेव्हा अकबराने अविश्वासाने सांगितले की खरंच असं कोणी आहे जे तुझ्यापेक्षा सुंदर असं गाऊ शकते. तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलवलेच पाहिजे आणि मग तू हे सर्व घडवून आणू शकतोस का? तानसेन shook his head. I am afraid he will not come, sir. तानसेन आपली मान ही नकारार्थी हलवतो आणि तो सांगतो की मला माफ करा महाराज, पण ते या दरबारात येणार नाहीत. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him. Summons means call, बोलावणे. मग अकबर सांगतो की काय? बादशहाने स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावर सुद्धा ते या ठिकाणी येणार नाहीत का? नो, नॉट इवन देन. तानसेन सांगतो की नाही, जरी तुम्ही सांगितलं तरी सुद्धा ते इथे येणार नाहीत. धिस रिप्लाय वुड हॅव enraged any other emperor. Enraged means filled with anger. संतप्त होणे, राग येणे. जर राजाने बोलावले आहे तरी सुद्धा कोण येणार नाही असं जर समजलं तर दुसरा कुठलाही राजा असता तर त्याला हे ऐकून राग आला असता.
But Akbar was different. Very well, Ustadji said Akbar, smiling into Tansen half scared eyes. पण हा अकबर वेगळा होता. तो सांगतो की छान, चांगली गोष्ट आहे उस्तादजी. तानसेन मात्र हे सांगितल्यानंतर थोडा घाबरला होता. मग तो हसत सांगतो, पण इफ ही डज नॉट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम? जर तर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईल, असं अकबर तानसेनला सांगतो. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? येस सर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. तानसेन सांगतोय की मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो, पण जर आपण हिंदुस्थानचे बादशाह म्हणून येणार असाल तर मात्र नाही. आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. त्याच्यावर अकबर सांगतो की मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून त्या ठिकाणी येईल, हिंदुस्थानचा बादशाह म्हणून नाही. संत हरिदास was the man तानसेन had spoken of. तानसेन जे व्यक्तींबद्दल बोलत होते ती व्यक्ती होती संत हरिदास. He had been Tansen music teacher and he lived the austere life of a hermit. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि ऑस्टियर मीन्स सिंपल, साधे, आणि ते एकांतवासात साधेपणाने आपले जीवन व्यतीत करत होते. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily course. तानसेन व बादशाह त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले तेव्हा ते आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. तानसेनने त्यांना गाण्याची विनंती करताच ते हसून पण ठामपणे म्हणाले, माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे. Even his favorite pupil could not persuade him to change his mind. तानसेन हा संत हरिदासांचा आवडता शिष्य होता, पण तरी सुद्धा तो त्यांचे मन वळवू शकला नाही. But Tansen persuade means try to convince, मन वळवणे. But Tansen knew how to get around him. पण तानसेन हा त्यांचा शिष्य असल्यामुळे त्यांना कसे तयार करायचे हे तानसेनला बरोबर माहित होते. He offered to sing before his guru. ते गायला तयार नव्हते म्हणून तानसेनने स्वतःच गुरूंसमोर गाण्याचा प्रस्ताव राखला. And he made a deliberate म्हणजेच प्युअरली मेड मिस्टेक. That's not the right note. Tansen cried his teacher, amazed, what has happened to you? आणि गाताना त्यांनी मुद्दाम चूक केली. तर सूर बरोबर नाही तानसेन. त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले. What happened to you? काय झालंय तुला? Tansen did not seem
to understand his teacher and he made the same mistake again. तानसेनला गुरुचे म्हणणे समजले नाही आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. Exasperated, Sant Haridas took the Tanpura from the Tansen hands and sang the right note. Exasperated means irritate, संतापणे, भडकणे. Then he went on the next and the next. तानसेनला त्याने सांगून सुद्धा तानसेनने पुन्हा तीच चूक केली आणि मग वैतागून हरिदासाने तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला आणि ते त्यापुढे गातच राहिले. The music spread across the forest like the first glimmer of dawn of the fairness of jasmine. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चहूकडे पसरले, एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणांसारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधासारखे. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. Hypnotize means capture full attentions, मोहिनी घालणे किंवा संमोहित करणे. अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखे भारावून ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य आहे हे अकबराच्या लक्षात आले. He had not known that music could be like this. He had certainly never heard anything like it before. संगीत हे असे असू शकते हे अकबरांना माहीतच नव्हते. त्याने असे संगीत पूर्वी कधीही ऐकले नव्हते. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, उस्तादजी?" परत जाताना बादशाहने शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला विचारले, "उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही?" तानसेन स्माइल, "शहनशाह, I sing at your command, on the command of Emperor of Hindustan." तानसेन हसला आणि म्हणाला, "शहनशाह, मी आपल्या हुकुमावरून गातो, हिंदुस्तानच्या बादशहाच्या हुकुमावरून." But Guruji sings for one who is master of even kings. पण गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्यांच्यासाठी गातात. God, his music springs from the depths of the soil, free and unasked for. त्यांचे गाणे हे ईश्वरासाठी आहे आणि त्यांच्या अंतरात्म्यातून ते येते, मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे. How can I expect my music to be so beautiful and divine? Divine means of or like God, ईश्वरी देणगी. माझे जे काही गाणे आहे हे गाणे हे त्यांच्यापेक्षा सुंदर आणि अलौकिक अशी अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण त्यांचे गाणे हे कशासाठी आहे तर ईश्वरासाठी आहे.